खामगांव झील परिसर में नालियों के जाम होने से नागरिकों के आंगन में घुसा गंदा पानी, स्वास्थ्य संकट गहराया। वाशिम शहर के जूना रिसोर्ट नाका क्षेत्र में जनता बैंक के सामने स्थित खामगांव झील से जूने काटा रोड की ओर जाने वाले मार्ग पर कई दिनों से नालियां पूरी तरह जाम है। इन नालियों की सफाई समय पर न होने के कारण गंदा और बदबूदार पानी रिहायशी इलाकों में फैल गया है। कुछ नागरिकों के आंगन तक ये गंदा पानी पहुंच गया है, जिससे उनका रोजमर्रा का जीवन प्रभावित हो रहा है। यदि जल्द ही नालियों की सफाई नहीं की गई तो ये गंदा पानी घरों के अंदर तक घुसने की संभावना है, जिससे हालात और भी गंभीर हो सकते हैं। स्थानीय नागरिकों का कहना है कि उन्होंने कई बार नगर परिषद प्रशासन को इस समस्या के बारे में जानकारी दी। मौखिक रूप से शिकायत के साथ साथ लिखित निवेदन भी दिए गए, लेकिन अब तक कोई ठोस कार्यवाही नहीं की गई। प्रशासन की इस लापरवाही के कारण क्षेत्र में गंदगी का साम्राज्य फैल गया है, जिससे वातावरण में तीव्र दुर्गंध फैल गई है। इस गंदगी के चलते मच्छरों की संख्या भी काफी बढ़ गई, जिससे मलेरिया, डेंगू जैसी जानलेवा रोगों का खतरा मंडरा रहा है। छोटे बच्चे, बुजुर्ग और पहले से बीमार लोग सबसे अधिक प्रभावित हो रहे हैं। कई नागरिकों का स्वास्थ्य पहले ही खराब हो चुका है और अगर यही स्थिति बनी रही तो स्वास्थ्य आपातकाल जैसी स्थिति उत्पन्न हो सकती है। नागरिकों ने मांग की है कि नगरपालिका तुरंत इस ओर ध्यान दे और नालियों की सफाई का कार्य युद्ध स्तर पर शुरू किया जाए, ताकि नागरिकों को गंदगी और बीमारियों से राहत मिल सके। माझं नाव लताबाई माधवराव देशमाने, पाटणी चौकात रिसोर्ट नाका येथे आमचे घर आहे आणि इथे सर्व नाल्या ब्लॉक झालेल्या आहेत। आमच्या घरामध्ये पाणी येण्याची शक्यता आहे। एक पाऊस पडला की आमच्या घरामध्ये पाणी किचनमध्ये घुसणार। सध्या दुकानामध्ये, लोकांच्या घरामध्ये सगळीकडे पाणी घुसलेलं आहे आणि खूप आम्हाला त्रास होत आहे। खूप मच्छर झालेले आहेत, बाहेर उभं राहायचं हे नाही, घरामध्ये पण दरवाजे उघडे ठेवता येत नाहीत। एवढं इथं ब्लॉक झाल्या नाल्या की आम्हाला पाय ठेवायला सुद्धा जागा नाही। एक पाऊस पडला की सगळ्या रस्त्यावर, घराघरामध्ये सगळ्यांच्या पाणी घुसणार आहे। त्याची तुम्ही काहीतरी काळजी घेऊन काहीतरी करायला पाहिजे। एका महिन्यात चालू का? माझं नाव आनंद तुळशीराम मालपाणी। माझं घर जनता बँकच्या अलाडा प्लॉट रोडवर आहे आणि ही जी नाली दिसते आहे ही ब्लॉक झालेली आहे। जवळपास 9 महिन्यापासून नगर परिषदचे कर्मचारी इथे कोणी साफसफाई करायला येत नाही आणि ह्या नाल्या तशाच ब्लॉक होत चाललेल्या आहेत। त्याच्यामुळे आमच्या घरांनी पाणी घुसत आहे आणि उद्या एका महिन्यावर पावसाळा येऊन ठेपलेला आहे। उद्या जर हे पाणी दुकानांनी घुसलं तर आम्ही राहावं कुठे? संजय नामदेवराव चव्हाण, रिसोर्ट नाका, जनता बँक जवळ नाली चौकट झालेली आहे आणि नगर परिषदला आम्ही अर्ज केलेला आहे आणि अर्ज केल्याच्यानंतर ते साहेब म्हणतात की आपल्याला ऑर्डर काढायला लागते पुलची। तर आम्हाला काय ऑर्डर काढता येते, ते काढायला लागेल तुम्हालाच। आणि लोकांना इतका त्रास व्हायला लागला की लोकचे लेकरं आज मलेरिया म्हणजे दवाखान्यात भरती येतं, कारण की कसं आहे ते पाण्यामुळं मच्छर, डेंग्यू हे होण्याची शक्यता आहे मच्छरामुळं। नाली ब्लॉक झालेली आहे आणि लोकांच्या घरात पाणी चाललं, दुकानाच्या घरात पाणी चाललेलं आहे।